साताऱ्यातल्या फलटणमधल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणानंतर आता आईसह नातेवाईकांना अश्रू अनावर झाले। तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलीला सांभाळून डॉक्टर बनवलं, आता मुलीसाठी न्याय मागायचा कसा असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला। फाशी तुम्ही ते 4 दिवस सोडता आणि आणता आणि तसं नाही, मग आमचं लेकरू तसं 100% गॅरंटी देते। आमचं लेकरू स्वतः काय करणारच जाऊ शकत नाही, जर आम्ही लहानपणापासून त्याला सांभाळायलंय, त्याच्यामुळे मग आमचं लेकरू ते करू शकतच नाही। तसं फक्त आम्हाला त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे, एवढंच पाहिजे आम्हाला, दुसरं काय नाही। या अगोदर दीदीने काही सांगितलं होतं का, कळवलं होतं का? नाही ना, कळवलं नाही तिनं, काहीच नव्हतं सांगितलं। असं दबावतच राहिली ती, सांगितलंच नाही आम्हाला तिनं काही। तिनं हातावर लिहिलेलं एवढंच आम्हाला, तर हे म्हणजे आता हिच्यावर आले, आता कळाले आम्हाला ते हातावर लिहिलेलं। काही सांगतच नव्हती ना ती, फक्त म्हणजे थोडासा ताण आहे, मानसिक ताण होतो। आम्हाला वाटलं ड्युटीमुळे होतं असेल, असं काही सांगितलंच नाही तिने की असं होतंय। तिथे अधिकारी लोक काय त्रास देत होते हे माहीतच नाही ना आम्हाला। आता तुमची मागणी काय आहे? फाशी शिक्षा, आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे, हीच मागणी आहे आमची। त्या माझ्या लेकीला ज्याला काय केलं असेल तर कुणी असो त्याला तेच पद आलं पाहिजे। त्याची ॲम्ब्युलन्स गाडी त्याच्या घरी गेली पाहिजे, तिथे ॲम्ब्युलन्सच गाडी गेली पाहिजे घरी त्या माणसाची, कुणी काय केलं असेल ते। तुम्हाला अगोदर काय कल्पना दिली होती? काहीच कल्पना दिली नव्हती ना आम्हाला, काहीच कल्पना दिली नव्हती आम्हाला। आम्ही आता भेटून आलो तर महिना झाला, 2 दिवस काम करून आलतो, असं हिंडलं फिरलं बघितलं, काही म्हणलीच नाही पण आम्हाला ते तसं काही सांगितलं नाही। चुलता चुलतीनं शिकवलंय, पण मुलीनं त्यांनी सांगितलं की बाबा मला त्रास व्हायला, पण ड्युटीचा एवढ्या सामान्य माणसाला काय कळतंय काय त्रास व्हायला ती, कारण काही सुशिक्षित असते त्यांनी विचारलं असतं बाबा, पण एवढे सामान्य माणसं आहेत की प्रशासनानं जर इथं येऊन बघितलं तर त्यांनी स्वतःला त्या खुर्चीची लाज वाचली पाहिजे की एवढे सामान्य घरातल्या लेकराला एवढा त्रास होतो, लेकराला मरावंच लागतं दिपवाळीच्या मध्ये, तर मग ही सरकारला काडी लावायची का, आम्हाला काय करायचं आहे सरकारला, आणि काय करायचं तर आमदार खासदार आमच्या बीड जिल्ह्याचे 4 आणि 5 असून जर सामान्य माणसाला न्याय भेटत नसेल इमानदारला तर काय करायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।